आता पाहूया लोकसभेच्या आखाड्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नितीन गडकरींची भेट घेतली। गडकरींच्या निवासस्थानी ही भेट झाली। सोलापूर लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना पाठिंबा देताना प्रणिती शिंदे आमदार असलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर नरसय्या आडम यांचा दावा। मावळमध्ये राष्ट्रवादीकडून शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा प्रचार सुरू। प्रचारासाठी महायुतीची एकत्रित बैठक। बारणेंनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांचा केला होता पराभव। हिंगोलीतील भाजपच्या 3 बंडखोरांपैकी दोघांची लोकसभेच्या निवडणुकीतून माघार। रामदास पाटील सुमठणकर आणि श्याम भारती महाराज यांची मनधरणी करण्यात गिरीश महाजनांना यश। जळगावच्या मतदान प्रशिक्षण कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई। पाचोऱ्याच्या 90, जामनेरमधील 90 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। बारामतीच्या लोकसभा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी घेतली विजय शिवतारेंची भेट। सासवडमधील निवासस्थानी घेतली ही भेट। शिवतारे 11 तारखेच्या सभेला उपस्थित राहतील, सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। प्रचारापासून दूर असलेले पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पुन्हा सक्रिय। बारामती लोकसभा मतदारसंघातील कोंढवे, धावडे, कोपरे, उत्तमनगर येथे गाव भेट दौरा। तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून 43 उमेदवारांची माघार, तर निवडणुकीच्या मैदानात 22 उमेदवार शिल्लक। मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि वंचितमध्ये होणार। काँग्रेसच्या उमेदवाराची भीती वाटत असल्याने मोदींची सभा, प्रतिभा धानोरकर यांचा भाजपवर निशाणा। तर किती मोठ्या नेत्यांनी प्रचार केला तरी काँग्रेसचा विजय होईल, प्रतिभा धानोरकर यांना विश्वास।